दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक तर ज्या प्रकारे आधार हा व्यक्तीकरता युनिक आयडी आहे, तसा कामांकरता देखील युनिक आयडी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। कारण अनेक वेळा लक्षात येतं की एकाच ठिकाणी दोन तीन डिपार्टमेंट काम करतात। काही ठिकाणी अशाही तक्रारी येतात की काम एकाने केलं आणि 2 डिपार्टमेंटनी बिल काढलं। त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याकरता आता प्रत्येक कामाचा युनिक आयडी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल आणि त्यासोबत जी पीएम गतिशक्ती योजना आहे त्या गतिशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे ॲसेट्स किती आहेत, ते कधी क्रिएट झालेले आहेत, हे देखील आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी देखील दूर होतील। दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळ आपण तयार केलेली आहेत, यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या योजना, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या आम्हाला त्या ठिकाणी साकारता येतील, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। ई कॅबिनेटच्या संदर्भात देखील आज आम्ही सुतोवाच केलाय। आता राज्यामध्ये ई फायलिंग आपण स्वीकारलेलं आहे। आपल्या फाईलची मुवमेंट ही आता डिजिटल पद्धतीने, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि म्हणून आयटीच्या जगामध्ये आता कॅबिनेटच्या फाईल्सची मुवमेंटही ई पद्धतीने व्हावी याकरता ई कॅबिनेट आम्ही स्वीकारतो। लवकरच त्या संदर्भातली सुरुवात आम्ही करू। सुरुवातीला जोपर्यंत मंत्र्यांना त्याची सवय होत नाही तोपर्यंत काही काळ ई कॅबिनेट सोबत पेपर कॅबिनेट देखील राहील, पण हळूहळू पेपर कॅबिनेट पूर्णपणे बंद होईल आणि ई कॅबिनेटच आम्ही स्वीकारू। हे आमच्याकरता एक प्रकारे हे फार मोठं कौतुक आहे, कारण आज गडचिरोलीचा जो काही परिवर्तन आम्ही करतो हे परिवर्तन माननीय मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांची जी मदत आम्हाला मिळते, केंद्र सरकारची मदत मिळते, केंद्रीय दलांची मदत मिळते आणि मग त्याच्यासोबत आपलं जिल्हा प्रशासन आणि आपली C60 यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे। आणि काल मी गेल्यानंतर जे परिवर्तन लोकांनी पाहिलं, देशाने पाहिलं, त्याचं कौतुक हे प्रधानमंत्री महोदयांनी केलं। खरं म्हणजे याचं सगळं श्रेय हे आपल्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मी देतो।